नमस्कार. केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. महागाईच्या या काळात सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला असून प्रलंबित असलेल्या महागाई भत्त्याच्या DA वाढीवर आता मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की 1. नेमकी किती टक्के वाढ झाली आहे. 2. हा वाढलेला पगार कधीपासून लागू होणार. 3. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या खिशात प्रत्यक्ष किती रुपये जास्त येणार. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. याआधी ऑक्टोबर महिन्यात महागाई भत्ता 55% वरून 58% करण्यात आला होता. आता या ताज्या 2% वाढीमुळे एकूण महागाई भत्ता 60% पोहोचला आहे. ही वाढ प्रामुख्याने वाढत्या महागाईच्या निर्देशांकावर AICPI इंडेक्स आधारित असते, जेणेकरून कर्मचाऱ्यांच्या राहणीमानावर महागाईचा परिणाम होऊ नये. आता प्रश्न येतो की हा पगार कधीपासून मिळणार. तर मित्रांनो, ही वाढ 1 जुलै 2025 पासून पूर्वलक्षी प्रभावाने रेट्रोस्पेक्टिव्हली लागू केली जाणार आहे. याचाच अर्थ असा की जुलै 2025 पासूनचे आतापर्यंतचे सर्व महिने ज्यांचा पगार जुन्या दराने झाला आहे त्याचे डिअरनेस अलाउन्स एरियर्स म्हणजेच थकबाकी कर्मचाऱ्यांना एक रकमी दिली जाईल. या निर्णयामुळे जवळपास 50 लाख कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांना थेट आर्थिक फायदा होणार आहे. पगार किती वाढणार हे एका साध्या उदाहरणावरून पाहू. जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार 18,000 रुपये असेल तर 2% वाढीनुसार त्यांच्या पगारात दरमहा 360 रुपयांची वाढ होईल. ज्यांचा पगार 50,000 आहे त्यांच्या पगारात साधारण 1,000 रुपयांची वाढ होईल. यासोबतच कर्मचारी संघटना आता 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेसाठी आग्रही आहेत. संघटनांची मागणी आहे की किमान वेतन 18,000 वरून थेट 69,000 केले जावे. जर हे मान्य झाले तर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात ऐतिहासिक वाढ पाहायला मिळेल. तर अशा प्रकारे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही एक मोठी आनंदाची बातमी ठरली आहे. सणासुदीच्या काळात किंवा आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला मिळणारी ही वाढ कर्मचाऱ्यांचे मनोबल नक्कीच वाढवणारी आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि 8व्या वेतन आयोगाबद्दल तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.